नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। अंतःकरणाला सुखद स्पर्श करणारी कलावंतांची वैभवी रचना। प्रबोधनकार डॉक्टर रामकृष्ण डोंगरे। परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने कलावंतांचा सत्कार सोहळा संपन्न। परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र राज्य अकोला जिल्ह्याच्या वतीने प्रबोधनकार डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांच्या संकल्पनेतून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित ज्या कलावंतांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनचरित्र गीताच्या, गायनाच्या व प्रबोधनाच्या माध्यमातून समाजामध्ये रुजवली अशा कलावंतांचा परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यातील कलावंतांचा प्रबोधनकार डॉक्टर रामकृष्ण डोंगरे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त तसेच ॲडव्होकेट पप्पू भैया मोरवाल यांच्या शुभ हस्ते शाहीर शालिग्राम सुदामा लगड तसेच कवी गायक गोवर्धन मोरे, कवी गायक दयानंद इंगळे, मीनाताई दयानंद इंगळे, राम महादेव खरात, श्याम महादेव खरात, प्रवीण चोपडे यांचा यावेळी शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला। तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता प्रबोधनकार डॉक्टर रामकृष्ण डोंगरे हे सर्वसामान्यांमध्ये लोक चळवळ उभी करत आहेत। तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या कार्याचे जनजागृती तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य नवीन पिढीला माहीत होण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने गाव तेथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अभ्यासिका चालू करण्यासाठी गावागावामध्ये जाऊन समाज प्रबोधन करीत आहेत। तसेच गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाकडे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत। ग्रामीण भागातला विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याची माहिती जनसामान्यामध्ये आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून प्रबोधनकार डॉक्टर रामकृष्ण डोंगरे हे सातत्याने करीत आहेत। परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र राज्य अकोला जिल्ह्याच्या वतीने ज्या कलावंतांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या कार्याचा कलावंतांनी आपल्या गायनाच्या व गीताच्या माध्यमातून सर्वसामान्यांमध्ये त्यांचे विचार मांडण्याचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कलावंतांचा अकोला येथे गुणगौरव करण्यात आला असून यापुढे प्रबोधनकार डॉक्टर रामकृष्ण डोंगरे हे प्रत्येक गावामध्ये कलावंतांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी जनजागृती अभियान राबवित आहेत। आज परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण जिल्ह्यामध्ये सातत्याने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता प्रयत्न चालू असतानाच ज्या कलावंतांनी आपले संपूर्ण आयुष्य हे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य सर्वसामान्यांमध्ये नेण्यासाठी सातत्याने ज्या कलावंतांनी प्रयत्न केले अशा अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ येथील कलावंतांचा जाहीर सत्कार परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने करण्यात आला। ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जे आपले कार्य समर्पित करून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं, त्यांच्या कार्याची उजळणी गायनाच्या तसेच आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून ज्या कलावंतांनी अहोरात्र प्रयत्न करून सर्वसामान्यांना फुलेशाह आंबेडकर विचारधारा मांडण्याचं कार्य केलं अशा सर्व कलावंतांचा सत्कार प्रमाणपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांनी केलेल्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला। कलावंतांनी आपले संपूर्ण आयुष्य कलेमध्ये समर्पित करून फुलेशाह आंबेडकर ही विचारधारा मांडली। यावर परिवर्तन युवक संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये जाऊन कलावंतांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी सुद्धा परिवर्तन युवक संघटना प्रयत्नशील राहणार आहे। धन्यवाद। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।